नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप सोप्या भाषेमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपण आज भागाकाराची 6 गणितं सोडवणार आहोत। तर पहिलं गणित आहे 4 या संख्येने आपल्याला 853 या संख्येला भागायचं आहे। तर पहा, आपल्याला 4चा पाढा पाठ असायला पाहिजे किंवा तयार करता आला पाहिजे। तर 4चा पाढा सर्वांना पाठ असतो। मग 4 आपल्याला पहिल्यांदा पहिली संख्या पाहायची आहे आणि ती संख्या 4च्या पाढ्यात आहे का पाहायचं आहे। 4 एक 4, 4 दुणे 8 आहे। कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे। ते 2 वरी लिहायचं आणि 8 ही संख्या आहे 4च्या पाढ्यात, ती जशाच तशा खाली लिहायची आणि याची आपल्याला आता वजाबाकी करायची आहे। तर 8 मधून 8 गेले, 0 राहिले। आता एक एक संख्या आपल्याला खाली घेत जायचं आहे, म्हणजे हे 5 आता आपल्याला खाली घ्यायचं आहे। तर 4च्या पाढ्यात 5 ही संख्या आहे का बघायचं आहे। 4 एक 4, 4 दुणे 8, तर 4 झाल्यानंतर लगेच 8 आहे, जे की 5 पेक्षा मोठं आहे। मग 4च्या पाढ्यात 5 ही संख्या नाही। मग काय करायचं, 5 पेक्षा लहान 4च्या पाढ्यातली संख्या घ्यायची, परंतु खूपच लहान संख्या घ्यायची आहे का नाही। 5 पेक्षा लहान आणि 5च्या जवळची संख्या घ्यायची। अशी कुठली संख्या आहे 4च्या पाढ्यात? 4च आहे। कितव्यांदा आहे? पहिल्यांदा आहे। 4 एक 4, मग 1चा भाग जातो, 1 घ्यायचं वरी आपल्याला आणि 4 आहे म्हणून 4च खाली लिहायचं आहे। तर 5 मधून 4 गेले, 1 राहिले। आता वरची संख्या खाली घ्यायची, 13 ही संख्या खाली घेतली। 4च्या पाढ्यात 13 संख्या आहे का बघायचं, नसेल तर 4च्या पाढ्यातली लहान 13 पेक्षा आणि 13च्या जवळची संख्या घ्यायची। 4 एक 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 4 इन चौक 16 घेतलं की 13 पेक्षा मोठं होतं। मग 4 त्रिक 12 ही संख्या 13च्या जवळची आहे 4च्या पाढ्यातली, मग 3चा भाग जातो, कारण 4 त्रिक 12। तर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला बाकी मिळते 1 आणि आपला भागाकार आलेला आहे 214। अशा प्रकारे आता आपल्याला पुढचं गणित सोडवायचं आहे। 9च्या पाढ्यात 4 ही संख्या आहे का नाही। 4 ही संख्या 9 पेक्षा खूप लहान आहे। मग आपल्याला पहिल्यांदा इथं शून्याचा भाग जातो, तर शून्याचा भाग गेला, वजाबाकी केली, 4 आलं। आता हे पुढचं 6 खाली घेतलं, 46 झालं। 9 एक 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36। बघा, आता आपण हे 6 खाली घेतलेलं आहे हा। मग हे 4 ही संख्या आपल्याला डायरेक्ट इथं 46 घेता आलं असतं का? हो, कारण पहिल्यांदा आपण जेव्हा गणित करतो तेव्हा शून्याचा भाग घालायचं गरज नाही, डायरेक्ट 46 आपण गृहीत करू शकतो। परंतु आपण हे शून्याचा भाग घालणं हे स्टेप करायची विसरायचं नाही, कारण तेव्हा तुमचं गणित चुकणार नाही। तर बघा, 9च्या पाढ्यात 4 ही संख्या नाही आणि 4 पेक्षा लहान संख्या सुद्धा नाही, म्हणून आपण शून्याचा भाग घातलेला आहे आणि इथं 4 खाली घेतला आहे आणि 6 पुढची संख्या खाली घेतलेली आहे। मग आता हे 46 9च्या पाढ्यात आहे का बघायचं आहे। 9 एक 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पंचे 45 आणि 9 सकी 54 येतं। मग 45 ही संख्या घ्यायची आहे, 5चा भाग जातो, 9 पंचे 45। वजाबाकी करायची आहे, 6 मधून 5 गेलं, 1 राहिलं, 4 मधून 4 गेलं, 0। आता वरचे 7 खाली घ्यायचं आहे, 17 झाला। आता 9च्या पाढ्यात 17 ही संख्या आहे का। 9 एक 9 दुणे 18, 18 हे मोठं होतं, मग 9 एक 9च घ्यायचं। 9 एक 9 घेतल्यानंतर इथं 17 मधून 9 गेलं, किती राहतं बघा, 17 मधून 9 गेलं, 8 राहिलं आणि आपली बाकी आली 8 आणि भागाकार आलेला आहे 51। याच प्रकारे आता आपल्याला पुढचं गणित करायचं आहे। 5 या संख्येने 450 या संख्येला भागायचं आहे। तर 5च्या पाढ्यात 4 ही संख्या आहे का नाही। 4 ही संख्या लहान आहे 5 पेक्षा, शून्याचा भाग जातो, 0। वजाबाकी केली, हे 4 खाली आलं। आता 5 खाली घेतलं, एका स्टेपला आपण वरची एकच संख्या खाली घेऊ शकतो, 2 संख्या घेऊ शकतो का नाही। तर आता 5च्या पाढ्यात 45 ही संख्या आहे का, तर आहे। 5 9 45, वजाबाकी केली, 0 0। आता हे एक 0 उरलेलं आहे, याला पण शून्याचा भाग जातो, तर बाकी आले आहे 0 आणि आपला भागाकार आलेला आहे 90। तर अशा प्रकारे आपल्याला 5 ने 450 ला भागलं की असा आपल्याला भागाकार येतो। आता 6 ने 453 या संख्येला भागायचं आहे। 6च्या पाढ्यात 4 आहे का नाही। 4 ही लहान आहे संख्या, शून्याचा भाग घेतला, 4 मधून 0 गेले, 4। आता वरची संख्या खाली। 6च्या पाढ्यात 45 ही संख्या आहे का। 6 6 36, 6 7 42, 6 8 48, तर 6 7 42 ही आपण 7चा भाग घालायचा आहे। 6 7 42, 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 4 मधून 4 गेले, 0। आता वरचे 3 खाली घ्यायचे आहे। 6च्या पाढ्यात 33 ही संख्या आहे का। 6 6 36 संख्या येते, म्हणजे
तर 6 30 ही संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे इथं. तर बाकी येते आपली 3 आणि भागाकार आलेला आहे आपला 75. आता अशाच प्रकारे आपल्याला हे पण 2 गणितं सोडवायचे आहेत. शेवटची 2 गणितं आहेत. 7च्या पाड्यात 3 ही संख्या आहे का? नाही. तर बघा इथं शून्याचा भाग नाही घातला तरी चालतं. पहिल्यांदा शून्य असणं म्हणजे त्याची काही किंमत असते का? नाही. मग आता डायरेक्ट इथं फक्त पहिल्या स्टेजला डायरेक्ट आपण ह्या 2 संख्या गृहीत धरू शकतो. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35. तर बघा 35 ही संख्या मोठी होती आहे. मग 4चा भाग जातो. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चोक 28 आपल्याला इथं घ्यावं लागेल. आणि 12 आता बघा इकडचा हाचा इकडं आला. 12मधून 8 गेले, 4 राहिले आणि इकडचा हाचा इकडे गेल्यामुळं इथं राहिले 2 आणि 2मधून 2 गेले, 0 राहिले. तर 32मधून 28 गेले, 4 राहिले आणि हे वरचे खाली 5 खाली आले आणि 7 5 35 7 सक्क 42 आणि 7 आता डबल आपल्याला 6चा भाग जाणार आहे. 7 सक्क 42. साठी 49 45पेक्षा मोठं होतं. मग 42 घेतला आपण, 6चा भाग घातला, 5मधून 2 गेले 3, 4मधून 4 गेले 0. तर आपली बाकी आली आहे 3 आणि भागाकार आलेला आहे आपला 46. तर आता शेवटचं गणित आहे. 459ला 8ने भागायचं आहे. तर बघा 459ला 8ने भागायचं आहे. 4 ही लहान आहे. शून्याचा भाग घातलायचा असला घालू शकता, नाही तर डायरेक्ट 45 कन्सिडर करू शकता. 8 पंचे 40, 8 संग 48 मोठं होतं म्हणजे 5चा भाग जातो. 8 पंचे 40 आणि वजाबाकी केल्यानंतर इथं राहतं 5 आणि हे पुढचं वरचं 9 खाली घेतल्यानंतर इथं होतं 59. आता 8च्या पाड्यात 59 ही संख्या आहे का? 8 45 8 संग 48 8 7 56 8 8 64 होतं. मग 7चा भाग जातो. 8 7 56 वजाबाकी केल्यानंतर 9मधून 6 गेले, 6 7 8 9 3 राहिले आणि 5मधून 5 गेले 0. बाकी आली 3 आणि आपला भागाकार आलेला आहे 57. अशा प्रकारे आपण भागाकाराची 6 गणितं सोडवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला भागाकार समजला का? समजला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशा सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.